काय माहितीये तू काय बोलतो? आम्हाला काय माहिती, आम्ही नाही काय एवढं राहतो. आधी शांत होतो आम्ही. जरांगे पाटलांनी तेव्हा आरक्षण दिलं बजावलं किंवा आमचे तर दाटातले का सोडून गेले तेव्हा आम्हाला समजलं बाबा आमचं आरक्षण जायला लागले म्हणून आम्ही नाही का पाठिंबा दिला कहून की यांना वाघमारे सरांना हक्की सरांना. मग काय त्यांच्या लेखाच ते पाठी पुढे मग आमचं काम आम्ही कधी हे का जनावर त्यांना वाटतं ओबीसीचं आरक्षण घेतं. मग तुम्हाला शिक्षणासाठी द्यायला नाही शिक्षण मग तेव्हा घ्या ना. त्याला वाटतं की नाही का आम्हाला निवडणुकीचं आरक्षण पाहिजे. मग असं काम ओबीसी काय उगाच आंबेडकर म्हणाले होते की बाबा तुम्हाला लागत का आरक्षण तेव्हा ते का मला आम्ही घेणारे आहे आम्ही देणार आहे. आता कोण मागायला लागेल मग तो प्रश्न सांगायला आम्हाला आता कोण मागायला लागेल आम्हाला ओबीसीतून आरक्षण पाहिजे. मग ते त्याच्या लेकराचं पाहिजे. मग आमचं काय आम्ही ते जनावर आहे काय रस्त्यावर पडलेलं आहे काय म्हणणार आहे. ते म्हणते आम्हाला आमचे लेकर शिकवायचे आम्हाला आमचे लेकर शिकवायचे आम्हाला काय गोटा घ्यायचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करतात होते तेव्हा म्हणलं नाही आता जोई घेऊन तुम्ही जातात मनोज जरांगे पाटलांसारखे 100 मनोज जरांगे पाटील एका रात्रीतून उभं करण्याची ताकद ठेवणारे महाराष्ट्राचे ज्येष्ठ पितामह शरद पवार साहेब यांचे अभिनंदन. आज महाराष्ट्राच्या प्रत्येक गावागावापर्यंत लहान लेकरं सुद्धा एकमेकाची जात विचारू लागलेत. हा व्हिडिओ तुम्ही आताच बघितला. त्या व्हिडिओत ज्या प्रकारे दिसतंय की किती आक्रोश लोकांमध्ये भरलेला आहे आणि किती जातीवाद एकमेकापर्यंत पसरलेला आहे. लोक प्रत्येक गोष्टीवरती जातीवरती आता बोलू लागलेत. एकमेकाच्या जाती कोणती आहे त्याच्या हिशोबाने एकमेकाकडे बघू लागलेत. तर मित्रांनो हे वातावरण निर्माण कसं झालं? नमस्कार मित्रांनो, माझं नाव गोपाल काळे आणि तुम्ही बघत आहात द सेकंड ओपिनियन. प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, जर सपोर्ट करू इच्छिता तर जॉईन बटन आहे ते पण तुम्ही घेऊ शकता. तर मित्रांनो सांगायचं तात्पर्य की मनोज जरांगे पाटलांची एक नवीन मागणी पुढे आली आहे. नवीन मागणी म्हणजे काय की आता मराठा आरक्षण बाजूला ठेवलं कारण की मराठ्यांचं जेवढं वोट घ्यायचं होतं तेवढं त्यांनी घेतलं. आता मुस्लिम म्हणजे ओबीसी समाजामध्ये किंवा ओबीसी नोंदी ज्यांच्या सापडतील त्यांना सुद्धा मुस्लिम समाजा बांधवांना सुद्धा ओबीसी समाजामध्ये हे करावं, ओबीसी समाजातून आरक्षण द्यावं ही मागणी मनोज जरांगे पाटलांनी सुरू केली आहे. मित्रांनो मी परत सांगतोय, मनोज जरांगे पाटील हा एक गावातील सामान्य कार्यकर्ता. तो मराठा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा घेऊन समोर आला. मोठ्या प्रमाणावरती मराठा समाजाची मोड बांधली. मराठा समाज एक सुद्धा झाला. पण मित्रांनो हा आरक्षणाचा मुद्दा केव्हाचाच भटकलेला आहे. मनोज जरांगे पाटील हे फक्त आणि फक्त महाविकास आघाडी म्हणजे शरद पवारसाठी काम करतात आणि हे दिवसांदिवस त्यांच्या वागण्यातून त्यांच्या बोलण्यातून समोर येतं. एक युट्यूबवरती किंवा इंस्टाग्रामवरती तुम्ही रील्स बघितली असेल की फरक काय लक्ष्मण हाके आणि मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षणाच्या मागणीमधला फरक काय. एक व्यक्ती जो आरक्षणाची माहिती ठेवतो, ज्याचा अभ्यास आहे, तो आरक्षण मागतो किंवा तो आरक्षण वाचवण्याचा प्रयत्न करतो. आणि एक व्यक्ती जो डांबरी से जाएंगे, बेसन भाकर खाके जाएंगे, पळत जाएंगे या भाषांमध्ये या शिवीगाळ करतो, अधिकाऱ्यांना शिवीगाळ करतो, याला पाडू त्याला पाडू, त्याच्या पिढ्यापर्यंत गोष्टी करतो. मित्रांनो आरक्षण मागताना तुम्ही कोणत्या भाषेमध्ये आरक्षण मागता, त्याचा समाजावरती काय परिणाम होतो का नाही हे तुम्हाला विचार करणं गरजेचं असतं. ज्या प्रकारेची भाषा मनोज जरांगे पाटलांनी नेत्यांसाठी वापरली हेच ओबीसीचे नेते किंवा हेच ओबीसीचे नेते ज्यांना पंकजाताई मुंडे असेल किंवा महादेव जानकर असेल किंवा अजून नेत्यांना मनोज जरांगे पाटलांनी पाडण्याचं काम केलं. मनोज जरांगे पाटील हे आरक्षणाच्या नावाखाली समोर येऊन आरक्षणाच्या नावाखाली समाजाला पॉलिटिकली कसं बनवलं याचा वापर त्यांनी कसा पॉलिटिक्स शरद पवारांसाठी केला, कसे शरद पवारचे कॅन्डिडेट्स जिंकून देण्यासाठी केला, महाविकास आघाडीचे कॅन्डिडेट्स जिंकून देण्यासाठी केला ते त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दाखवलं. पण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हे विसरले की जेव्हा तुम्ही एक बाजू घेता तेव्हा दुसरी बाजू आपोआप दुसऱ्या बाजूने वळायला सुरुवात होते. एक पोलरायझेशन करता व अँटी पोलरायझेशन त्या गोष्टीचं तयार होणं सुरू होत असतं. मित्रांनो तर सांगायचं तात्पर्य की ज्या प्रकारे विजय वडेट्टीवार हे बोलले की माझा पाठिंबा ओबीसी मोर्चाला आणि ओबीसीच्या मतदानाला धक्का लागणार नाही, तेव्हा मनोज जरांगे पाटलांची हिंमत झाली नाही की मी काँग्रेसला वेळेस पाडेल, आम्ही तुम्हाला पाडू बोलले. बस एवढंच. हेच जर देवेंद्र फडणवीस यांचे वाक्य असतात जातीपर्यंत जाऊन पोहोचले असते, ब्राह्मण द्वेष महाराष्ट्रामध्ये पसरवण्याचं काम तुम्ही केलं असतं. ज्या प्रकारचा ब्राह्मण द्वेष ब्राह्मणांना शिव्या देऊन तुम्ही महाराष्ट्रामध्ये जातीभेद पसरवण्याचा प्रयत्न केला तो सगळ्या लोकांना तर हळूहळू समजत आहे. इव्हन माझे मित्र मराठा समाजाचे ते पण म्हणते की हो यार आंदोलन एके बाजूने होतं, मराठा आरक्षणाचे आंदोलन मागणी सुरू होतं, पण आता हे आंदोलन भटकत चाललंय आणि हे आंदोलन कसं राजकीय दृष्ट्या होतं, राजकीय याच्यामध्ये कसे
लोक सामील होते हे आता दिवसेंदिवस समोर येणं सुरू झालं आहे. मित्रांनो, 100 कोटी 200 कोटीची उलाढालीच्या गोष्टी समोर येतात. याच्याबद्दल एक्सप्लेनेशन द्यायला कोणी तयार नाही. ज्या गोष्टी मीडियामध्ये आहेत त्याच गोष्टी मी तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करतोय की याच्याबद्दल कोणी बोलायला तयार नाही. मित्रांनो, ही मुलगी आता जो तुम्ही व्हिडिओ बघितला, ही मुलगी काय बोलते? ही मुलगी तेच बोलते की बाबा, जोपर्यंत तुम्ही तुमच्या आरक्षणाची मागणी करत होते तोपर्यंत आम्ही तुमच्या सोबत होतो. हो, मराठा समाजाला नक्कीच आरक्षण मिळायला हवं, पण जेव्हा तुम्ही आमच्या ताटातला घास हिसकवण्याचा प्रयत्न करता, आमच्या ताटातला घास हिसकवण्याचा प्रयत्न करता, आमच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करता, तेव्हा आम्हाला आमचा आक्रोश दाखवावा लागेल, तेव्हा आम्हाला आमची जागा दाखवावं लागेल, तेव्हा आम्हाला आमचा अधिकार काय आहे तो दाखवावा लागेल आणि आम्हालाही रस्त्यावर उतरावं लागेल. मित्रांनो, आता ओबीसी विरुद्ध मराठा असं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वातावरण पेटलंय. आता हे वातावरण पेटवण्याचं काम सर्वस्वी महाराष्ट्राचे राजकीय नेते, महाराष्ट्राचे ज्येष्ठ पितामह ज्यांना समजलं जातं ते शरदचंद्र पवार साहेब आणि त्यांच्या वागण्यावरून, त्यांच्या सांगण्यावरून ज्यांनी हे आरक्षण उभं केलं ते मनोज जरांगे पाटील साहेब. मनोज जरांगे पाटील साहेब, तुमच्याबद्दल आदर आहे, तुमच्याबद्दल सन्मान आहे, पण ज्या प्रकारच्या जातीवाद तुम्ही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पसरवण्याचं काम करताय, ज्या प्रकारची भाषा तुम्ही आंदोलनामध्ये वापरताय, ज्या प्रकारच्या शिवीगाळ तुम्ही राजकीय नेत्यांना करण्याचा प्रयत्न केला, राजकीय नेत्यांना तर केलाच तुम्ही, ज्या प्रकारचे शब्द तुम्ही देवेंद्र फडणवीस असेल किंवा अधिकारी लोक जे तुम्हाला भेटायला येतात त्यांच्यासाठी वापरले असेल किंवा बाकी लोकांसाठी वापरले असेल, हा एक आरक्षणाची मागणी करणारा आणि सगळ्या समाजाचं लिडरशिप घेणारा व्यक्ती करू शकत नाही. मी परत मनोज जरांगे पाटील साहेब तुम्हाला सांगतो की तुम्ही किती पण लढा. तुम्ही आता बोलले की मी 288 उमेदवार मुस्लिम, मराठा आणि बाकी समाज जो असेल त्यांच्या भरोशावर 288 उमेदवार उभी करेल. मनोज जरांगे पाटील साहेब, लोकसभेत तुम्ही हेच बरळले होते, लोकसभेत तुम्ही हेच बोलले होते की आम्ही लोकसभेच्या एका लोकसभा मतदारसंघातून 4-4, 5-5, 10-10, 25-25 उमेदवार उभे करू आणि लोकसभा होईल नाही किंवा बॅलेट पेपरकडे लोकसभा घेऊन जाऊ किंवा लोकसभेची जी काही कार्यप्रणाली आहे ती कशी फेल होईल ते आम्ही बघू, ती प्रोसेस फेल होईल हे आम्ही बघू. पण जसा तुम्हाला वरून हुकूम आला तुमच्या साहेबांचा की मनोज आता जागेवर बसा, साहेब थोडं जास्त बळबळ नका करू, ज्याच्यासाठी तुम्हाला बसवलाय ते काम करा. तुम्ही मोर्चाचं गावागावात फिरा, लोकांच्या जाती काढा, लोकांना जातीमध्ये वाटा. हे काम तुम्ही सक्सेसफुली रित्या केलं. तुम्ही आरक्षण सोडलं, तुम्ही उपोषण मागे घेतलं आणि तुम्ही गेले बीड, जालना, परभणी इकडे लोकांना पाडण्यासाठी, महाविकास आघाडीचा प्रचार करण्यासाठी, लोकांना जातीवरून एकमेकांच्या जातीवरून हिणवण्यासाठी, लोकांच्या पिढ्या काढण्यासाठी या गोष्टी तुम्ही केल्या आणि त्या गोष्टीचं फळ हेही तुम्हाला भेटलं. महाराष्ट्रामध्ये भरघोस यश लोकसभेमध्ये तुम्हाला भेटलं. पण तुमचा जो कॅन्डिडेट उभा होता साबळे जालना मतदारसंघामध्ये, त्या जालनेला पण त्या व्यक्तीला पण ज्यांनी मंगेश साबळे, ठीक आहे, त्या व्यक्तीला पण तुम्ही मतदान पडू दिलं नाही, त्या व्यक्तीच्या विरोधात तुम्ही मतदान करावं हे तुम्ही सांगितलं. म्हणजे मराठा आरक्षणासाठी तुमच्यासोबत जो राबला, दिवसांदिवस जो राबला, त्या व्यक्तीला तुम्ही आरक्षण करू नका. कारण की तुमचा मुद्दा ठरलेला होता की महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये कसे जिंकील हे तुम्ही ठरवलं होतं. तसंच मी याच्या आधी हा व्हिडिओ बनवलेला आहे की मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभेपर्यंतची सुपारी घेतली आहे. विधानसभेमध्ये भाजपा हरेल. हो मित्रांनो, भाजपा हरेल, कारण की ओबीसी समाज ही काही एक जात नाहीये. ओबीसी मध्ये भरपूर जाती येतात आणि तेवढ्या जाती एकत्र येणं हे कठीण आहे. ओबीसी हे कधीच एकत्र येऊ शकत नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. कारण की एका समाजाच्या व्यक्तीला तिकीट दिली तर दुसऱ्या समाजाचा व्यक्ती नाराज होईल, त्या विरुद्ध दिशेने मतदान करेल आणि हे फॅक्ट आहे. ह्या नंबर्स फॅक्ट असतात. केमिस्ट्री ते म्हणतात ना, अर्थमॅटिक किती स्ट्रॉंग असलं तरी पण तुमची केमिस्ट्री जोपर्यंत स्ट्रॉंग होत नाही तोपर्यंत तुम्ही कोणत्याही परिस्थितीशी सामना हा करू शकत नाही. तर येणारी निवडणूक ही शरद पवार साहेब आणि महाविकास आघाडी जिंकेल. पण मित्रांनो, महाविकास आघाडी जिंकल्यानंतर हे मराठा आंदोलनाचे मोर्चे जे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघले हे थांबून जातील. 5 वर्षासाठी रेस्ट मध्ये जातील मनोज जरांगे पाटील साहेब, कारण की आरक्षणाचा मोर्चा घेऊ उपोषण करू थकले असतील. आणि त्यानंतर परत जेव्हा सरकारमधून पवार साहेब बाजूला जातील तेव्हा परत आंदोलन करतील, परत आरक्षणाच्या मागण्या समोर येतील, परत एक मनोज जरांगे पाटील उभा राहील किंवा 10 मनोज जरांगे पाटील उभे राहील. कारण पवार साहेबांसाठी मनोज जरांगे पाटील सारखे 100 लोक एका रात्रीतून उभे करणं काही मोठी गोष्ट नाही. मनोज जरांगे पाटील ज्या दिवशी शरद पवारांकडे डोळे उभे करून बघतील त्या दिवशी मनोज जरांगे पाटील सारखे 4 माणसं बाजूला अजून उभे करतील. त्यामुळे काही मोठी गोष्ट नाही आहे. तर मनोज जरांगे पाटील साहेब, तुम्हाला हीच विनंती आहे की समाजामध्ये तो जो तेढ निर्माण होत आहे, तुमची भाषा तुम्ही बघा, तुम्ही आरक्षणाची मागणी करा, तुम्ही लिगल गोष्टी बघा, तुम्ही आरक्षणाची व्हॅलिड मागणी करा. पहिले म्हणताय की मुस्लिमांना आरक्षण मराठा समाजाला ओबीसीवर टाका, आरक्षण द्या. आरक्षण दिल्यानंतर सगळे सोयऱ्या झालं, सगळे सोयऱ्याच्या नंतर सगळं. आता तुम्ही नवीन मागणी केली आहे की जे मुस्लिम बांधवांच्या ओबीसी नोंदी सापडतात त्यांना सुद्धा मराठा ओबीसी मध्ये सामील करा. तर मनोज जरांगे पाटील, असं होत नाही. रोज मागण्या वेगळ्या करून किंवा रोज मागण्या
बदलून माणसाला आरक्षण मिळत नसतं किंवा ध्येय प्राप्त होत नसतं. तर माझं विश्लेषण कसं वाटलं हे तुम्ही प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.